म्हणजे लहानपणापासून आपल्याला एकच गोष्ट वारंवार सांगितली जाते, अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळव, डिग्री घे आणि मग आयुष्य सेट. आपल्या घरच्यांचं स्वप्न असतं की आपल्याकडे एक भारी डिग्री असावी, समाजात मान मिळावा आणि एक सुरक्षित पक्का जॉब मिळावा. त्यामुळे आपणही मनात ठरवतो बस डिग्री मिळाली की सगळं काही ठीक होणार. पण जसं आपण मोठे होतो, कॉलेजमध्ये जातो आणि नंतर खऱ्या जगात पाऊल ठेवतो, तसं वास्तव थोडं वेगळंच दिसायला लागतं. आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक दिसतात ज्यांच्याकडे डिग्री आहे, पण तरीही ते जॉबसाठी धडपड करतायत. काही जण वर्षानुवर्ष तयारी करतायत, इंटरव्ह्यू देत आहेत, पण योग्य संधी मिळत नाही आहे. आणि दुसरीकडे काही लोक असेही दिसतात की ज्यांच्याकडे मोठी डिग्री नाही, पण तरीही ते चांगल्या पोझिशनवर काम करतायत, स्वतःचा बिझनेस करतायत आणि चांगले पैसेही कमावतायत. हे सगळं पाहिल्यावर मनात एकच प्रश्न येतो, आपण जे इतकं वर्ष ऐकत आलो ते खरंच पूर्ण सत्य आहे का? कारण आता काळ बदललाय, स्पर्धा वाढली आहे आणि कंपन्यांची अपेक्षाही बदलली आहे. आज फक्त पुस्तकातलं ज्ञान पुरेसं राहिलेलं नाही आहे. मग अशा परिस्थितीत आपल्या सगळ्यांसमोर अनेक प्रश्न उपस्थित राहतात. जसं की जॉबसाठी डिग्री खरंच महत्वाची आहे का? की कंपन्यांना आज काहीतरी वेगळंच हवंय? डिग्री असूनही अनेक तरुण बेरोजगार काय आहेत? डिग्रीशिवाय करिअर बनवणं खरंच शक्य आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रथमेश. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. म्हणजे आजचं जॉबचं मार्केट पूर्णपणे बदललंय. पूर्वी डिग्री म्हणजे जॉबची हमी मानली जायची, कारण त्या काळात शिकलेले लोक कमी होते आणि कंपन्यांना शिक्षित लोकांची गरज जास्त होती. त्यामुळे ग्रॅज्युएट झालं की काही ना काही काम मिळायचंच. पण आज परिस्थिती उलट झाली आहे. आज लाखो विद्यार्थी दरवर्षी डिग्री घेऊन बाहेर पडतात. त्यामुळे डिग्री ही गोष्ट आता तितकी महत्वाची राहिलेली नाही आहे, ती सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. आणि जिथं सगळ्यांकडे एकच गोष्ट असते तिथं ती तुम्हाला वेगळं ठरवत नाही. याच ठिकाणी स्किल गॅप हा मोठा मुद्दा समोर येतो. अनेक अहवालांनुसार भारतातील मोठ्या प्रमाणावर ग्रॅज्युएट्स हे जॉब रेडी नसतात. म्हणजे त्यांच्याकडे डिग्री असते पण कंपन्यांना लागणाऱ्या स्किल्स नसतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे आपली शिक्षण पद्धती. अजूनही आपण थिअरीवर जास्त भर देतो, पुस्तकं, नोट्स, परीक्षा, मार्क्स. पण प्रत्यक्ष काम कसं करायचं, समस्या कशा सोडवायच्या, टीममध्ये कसं काम करायचं, हे सगळं कमी शिकवलं जातं. त्यामुळे जेव्हा विद्यार्थी इंटरव्ह्यूला जातो तेव्हा त्याच्याकडं प्रमाणपत्र असतं, पण आत्मविश्वास आणि प्रॅक्टिकल नॉलेज कमी असतं. आणि याच कारणामुळे कंपन्यांची विचारसरणी आता बदलली आहे. आज कंपन्या मार्कशीटपेक्षा स्किल्सकडे जास्त लक्ष देतात. कारण मार्कशीट तुम्ही भूतकाळात काय केलं ते दाखवतं, पण स्किल्स तुम्ही आज काय करू शकता ते दाखवतात. आणि कंपन्यांना नेमकं तेच हवं असतं. त्यांना असा एम्प्लॉई हवा असतो जो लगेच कामाला लागेल, जो नवीन टेक्नॉलॉजी पटकन शिकेल आणि जो कंपनीसाठी व्हॅल्यू निर्माण करेल. त्यामुळे कम्युनिकेशन स्किल्स, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, डिजिटल नॉलेज, प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टी आज खूप महत्त्वाच्या झाल्या आहेत. पण याचा अर्थ असा अजिबात नाही की डिग्री महत्त्वाची नाही. काही क्षेत्रांमध्ये ती अनिवार्य आहे, जसं की डॉक्टर, इंजिनियर, वकील. तसंच अनेक कंपन्यांमध्ये डिग्री हा एक बेसिक रिक्वायरमेंट असते, म्हणजेच ती तुम्हाला संधी मिळवून देते, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचवते. पण त्या संधीचं रूपांतर यशात करण्यासाठी स्किल्स लागतात. म्हणूनच असं म्हणणं योग्य ठरेल, डिग्री दरवाजा उघडते पण आत टिकवतात ते फक्त स्किल्स. मग आता प्रश्न उरतो तो, डिग्रीशिवाय करिअर बनवणं शक्य आहे का? तर हो, शक्य आहे, पण तो मार्ग सोपा नाही. आज काही लोक फ्रीलान्सिंग, डिजिटल मार्केटिंग, कंटेंट क्रिएशन, कोडिंग यासारख्या क्षेत्रात डिग्रीशिवायही यश मिळवत आहेत. पण त्यामागे खूप मेहनत, सातत्य आणि स्वतःहून शिकण्याची तयारी असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात ते खूप परफेक्ट असतात. म्हणूनच म्हणजे डिग्री महत्त्वाची आहे पण ती एकटी पुरेशी नाही. आणि स्किल्स महत्त्वाचे आहेत पण त्यांना योग्य दिशा देण्यासाठी पाया सुद्धा तितकाच गरजेचा आहे. म्हणजेच करिअर बनवण्यासाठी एकाच गोष्टींवर अवलंबून राहणं आजच्या काळात धोकादायक ठरू शकतं. आता खरी गोष्ट अशी आहे की आजच्या तरुणांसमोर संधी खूप आहेत, पण त्याच वेळी गोंधळही खूप आहे. डिग्रीवर फोकस करायचा का स्किल्सवर? जॉब करायचा का स्वतःचं काहीतरी सुरू करायचं? हे सगळे प्रश्न अगदी नॉर्मल आहेत. पण याचं अगदी एकदम सरळ उत्तर आहे, एकाच मार्गावर अडकून राहू नका. आज जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर फक्त लेक्चर्स अटेंड करून, परीक्षा देऊन मार्क्स म्हणून थांबू नका. त्यासोबत काहीतरी नवीन शिका, तुमच्या फील्डशी संबंधित स्किल्स डेव्हलप करा. उदाहरणार्थ जर तुम्ही कॉमर्समध्ये असाल तर अकाउंटिंग सॉफ्टवेअर शिका, डिजिटल मार्केटिंग समजून घ्या. जर तुम्ही सायन्समध्ये असाल तर कोडिंग, डाटा अनालिसिस आणि नवीन टेक्नॉलॉजीबद्दल माहिती घ्या. आणि जर तुम्ही आर्ट्समध्ये असाल तर कम्युनिकेशन, रायटिंग, मीडिया स्किल्स यावर काम करा. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, स्किल शिकण्यासाठी खूप पैसे खर्च करण्याची गरज नाही. आज इंटरनेटवर इतकी फ्री रिसोर्सेस उपलब्ध आहेत ज्यामुळे तुम्ही स्वतःहून खूप काही शिकू शकता. पण त्यासाठी डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी महत्त्वाची असते. रोज थोडं थोडं शिकत राहणं, स्वतःवर काम करत राहणं हीच खरी गेम चेंजर गोष्ट आहे. तसेच इंटर्नशिप आणि रिअल वर्ल्ड एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे.
कारण तेच तुम्हाला शिकवतात की प्रत्यक्ष काम कसं केलं जातं. कॉलेजमध्ये मिळालेलं ज्ञान आणि ॲक्च्युअल काम यामध्ये खूप फरक असतो आणि हा फरक भरून काढण्यासाठी एक्सपिरियन्स गरजेचा असतो. सुरुवातीला कमी पगार मिळाला किंवा काही वेळा फ्रीमध्ये काम करावं लागलं तरी चालेल, पण जे शिकायला मिळतं ते पुढे खूप मोठं फळ देतं. म्हणजे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे माइंडसेट. अनेक वेळा आपण लवकर हार मानतो. 2-3 इंटरव्ह्यू फेल झाले की आपल्याला वाटतं की आपल्यात काहीतरी कमी आहे. पण खरं सांगायचं तर अपयश हा प्रोसेसचा भाग आहे. प्रत्येक सक्सेसफुल व्यक्तीच्या मागे अशाच शेकडो अपयशाच्या गोष्टी असतात. फरक एवढाच असतो की ते लोक थांबत नाहीत. आज कंपन्यांना परफेक्ट आणि लर्निंग ॲटिट्यूड असलेला माणूस हवा असतो, जो चुका करून शिकेल, स्वतःला इम्प्रूव्ह करेल आणि सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा आणि सतत स्वतःला बेटर बनवण्याचा प्रयत्न करा. आता परत त्या सुरुवातीच्या प्रश्नाकडे येऊया, डिग्री की स्किल्स? उत्तर आहे दोन्ही, पण योग्य संतुलनात. डिग्री तुम्हाला एक ओळख देते, एक फाउंडेशन देते, तर स्किल्स तुम्हाला वेगळं ठरवतात, तुम्हाला व्हॅल्यू देतात आणि एक्सपिरियन्स तुम्हाला पुढे घेऊन जातो. म्हणून फक्त डिग्री घेऊन बसू नका आणि फक्त स्किल्सच्या मागे धावताना बेस विसरू नका. दोन्ही गोष्टी एकत्र घेऊन चाललात तरच तुम्ही या स्पर्धेच्या जगात टिकू शकता, कारण आजचा काळ बदललाय, नियम बदललेत आणि यशाची डेफिनेशन सुद्धा बदलली आहे. म्हणूनच शिकत राहा, प्रयत्न करत राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवर विश्वास ठेवत राहा. तर मंडळी, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.